आज आपण बनवणार आहोत गावावरून आणलेल्या या गावठी घेवड्याच्या शेंगांची भाजी। ही भाजी अगदी साध्या पद्धतीने बनवायची, ती सुद्धा खूप टेस्टी होते। तर इथे मी शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला असं ओपन करून बघून घ्यायचं, कारण शेंगा या चेक करणं गरजेचं असतं। तर या शेंगा मी आता बारीक कट करून घेते। आता इथे फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, याच्यामध्ये घालायचं जिरं आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतर 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले ते सुद्धा घालून चांगले सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। आता एक बारीक कट केलेला टोमॅटो सुद्धा घालायचा, मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा। आता इथे अर्धा चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं। या कट केलेल्या शेंगा घालून त्या सुद्धा मिनिटभर परतून घ्यायच्या। चवीपुरतं मीठ आणि शिजण्यासाठी गरम पाणी घालून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। तुम्ही हवे तर याच्यामध्ये मसाले सुद्धा घालू शकता, पण याचा मी नॅचरल टेस्ट राहण्यासाठी कोणतेही मसाले वापरलेले नाहीयेत। आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि कोथिंबीर घालायची। तयार आहे आपली ही घेवड्याची भाजी।